काम जर कोणी केलं असेल तर या केंद्र सरकारने केलेलं आहे, या राज्य सरकारने केलेलं आहे। दिल्लीमध्ये हक्क आपल्या हक्कांसाठी पंजाब मधले शेतकरी येऊन दिल्लीत आंदोलनाला बसले, तर त्या आंदोलक शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणून या सरकारमधल्या काही घटकांनी बोलले। आज उद्या आम्ही जर आंदोलनाला बसलो तर आम्हाला सुद्धा या सरकारमधले घटक दहशतवादी म्हणायला मागे पुढे बघणार नाही, अशी परिस्थिती या देशामध्ये निर्माण झालेली आहे। दुधाचे दर पडलेले आहेत, फसव्या योजना शेतकऱ्यांना दिल्या जातात। सावळसगावचे अनेक लोक साहेब इथं बसलेले आहेत। मागच्या सरकारमध्ये आम्ही एका मंत्र्याकडे गेलो होतो की सावळस गावाला हक्काचं पाणी मिळावं, तर ते मंत्री म्हणले, जयंत पाटील साहेबांचं शिष्टमंडळ तिथं होतं, ते मंत्री म्हणले की जमत नसतील तर बाधा काढून टाका। अशा वल्गना एका मंत्र्यानं आम्हाला शेतकऱ्यांना सांगितल्या। साहेब, मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो, ज्या मंत्र्यानं आमच्या बाधा काढण्याचा सल्ला आम्हाला दिला त्या मंत्र्याचा पक्ष इथून काढून टाकल्याशिवाय आम्ही सुद्धा स्वस्थ बसणार नाही, हे सुद्धा आम्ही आपल्याला ग्वाही देऊ इच्छितो। आणि पुन्हा एकदा आज दिवसभर आपण तासगाव तालुक्यामध्ये, कवठेमंकाळ तालुक्यामध्ये आम्हाला दिलात। अगदी आम्ही सुद्धा आपला दौरा लावताना एक काळजी घेण्याचा प्रयत्न केला की आपण आपली दगदग होणार नाही, पण गावागावामध्ये लोक आपल्याला थांबवत होते, गावागावामध्ये लोक आपल्यावरती प्रेम व्यक्त करत होते। आपण अजिबात थकला नाही, आबांवरचं प्रेम साहेब आपण दाखवून दिलं। आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आबा असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघावरती तुमचं लक्ष होतं तेच येणाऱ्या काळात सुद्धा राहील, एवढीच इच्छा मी आज या शेतकरी मेळाव्यामध्ये व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो। साहेब, मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचं वारं या शहरामध्ये, या मतदारसंघामध्ये फिरवलं जातंय, फिरलं जातंय। मी अनेक लोकांशी चर्चा करतो, या मतदारसंघामध्ये फिरतोय। या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं, पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही। मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि संबंध राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू। राज्यामध्ये, केंद्रामध्ये आपली मान ताटमध्ये फिरेल, एवढीच ग्वाही मी आपल्याला या शेतकरी मेळाव्याच्या वतीने देऊ इच्छितो।